बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीने। डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेला 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 3 आरोपींना 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती आहे। आरोपींच्या वकिलाकडून जामीन अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे। न्यायालय त्याला विषयावर हजर केलं। कोर्टाने त्याला 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली। त्या वकिलांनी बेल टाकलाय। आता ऑर्डर काय होईल ते बघूया। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली। लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल यासाठी पोलिसांनी त्यांना हजर नाही केलं आणि व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर केलं। 24 तारखेपर्यंत त्याला एमसी हजर। मुंबई शहरातच घर द्या उपमहापौर संजय घाडींचं आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र पाहायला मिळते। दहिसरहून येताना ट्रॅफिकचा त्रास होतो असं संजय घाडींचं म्हणणं आहे। संजय घाडी अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी प्रयत्नशील आहेत। पश्चिम उपनगरातील दहिसरमध्ये राहणारे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबईतील शहर भागातच निवासस्थान मिळावं यासाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले। राणीबाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी ते प्रयत्नशील असल्याची माहिती। नाही, ते महापौरांनी खरं म्हणजे ह्याच्याप्रमाणे हेरिटेज प्रमाणे पाहणी करायला पाहिजे आतून। आता काही जर आपण एक तावदान बदलू शकत नाही हेरिटेजमध्ये, तर अंतर्गत काय बदल झाले त्याची मी मागणी केली आहे की आम्हाला ती पहिलं डीपी मधून प्लॅन सहित आम्हाला दाखवावं। डीपी नाही, बिल्डिंग अँड प्रपोजल यांच्याकडे प्लॅन असतील, त्या प्लॅनमध्ये काही बदल जर घडले असतील तर हेरिटेजमध्ये तुम्ही कसं काय केले। सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होते। बोगस बियाण्यांप्रकरणी शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या। बोगस बियाण्यांच्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार हरीश पिंपळे यांनी केली। आज जे शेतकऱ्यांच्यासाठी काम करायसाठी ज्या लोकांना बसवलं आहे त्याच लोकांनी शेतकऱ्याला फसवलंय असं म्हणायला हरकत नाही। कारण कंपन्याचे यांचे लागेबांधे आहे आणि आज आपल्या इथं कोटीच्या वर बोकस खत पकडल्या गेलं। त्यांनी जे गुन्हे लावले ते गुन्हे नॉर्मल लावले। आता त्यांनी रिपोर्ट पाठवला तिकडे लॅबच्या इकडे, अजून आलेला नाही आहे, तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा। आणि या संदर्भात मॅडमनी कंपनीवाल्याशी बोलून 3 दिवसात शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ज्याच्या ज्याच्या तक्रारी आल्या, ज्याचे पंचनामे झाले त्या शेतकऱ्यांना मदत करावी। अन्यथा या कंपनीवाल्याला ब्लॅकलिस्ट करू, गुन्हे दाखल करू। या कंपनीचं बी आपल्या अकोला जिल्ह्यात पुढच्या वर्षी खपू देणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनावर आमदार बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली। उद्धव ठाकरे सत्तेत जरी नसले तरी ते सत्तेतल्या पक्षांच्या विचारांच्या मार्गावर उभे असल्याचा आनंद आहे असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। जे शुभेच्छा आहे त्यांनी करावं, जेणेकरून पुन्हा मला असं वाटते का काही ना काही सत्तेत जरी नसले तर सत्तेतल्या पक्षाच्या विचाराच्या मार्गावर ते उभे राहतात याचा आनंद आहे। अमरावतीच्या शासकीय मेडिकल जागेचं प्रकरण। मेडिकल कॉलेज हे सुविधा पूर्ण आणि जवळ असलं पाहिजे ही अमरावतीकरांची मागणी आहे। कुणाला त्याचं राजकारण करायचं असेल तर तो भाग वेगळा आहे अशा शब्दात बच्चू कडूंनी रवी राणांवर निशाणा साधलाय। आता स्त्री रुग्णालयाजवळ किमान 25 एकर जागा तिथे उपलब्ध आहे। उद्या मेडिकल कॉलेजचा फायदा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, सुपर हॉस्पिटलला या सगळ्यांना तिथे जवळपास झालं तर लगेच होईल। हे तर सगळे अमरावतीकरांच्या लक्षात आलं पाहिजे ना। कोणाच्या हट्टापायी मेडिकल कॉलेज होत नसतं, त्यांची गरज जेव्हा असतं तेव्हा सरकार करतं आणि तशा प्रकारचे केंद्र सरकारचे रूल पण आहे, नियम पण आहे। अचरकुर्ले घ्यायचं असलं तर आम्ही आमच्या दमान आमच्या ताकदीनं घेऊ शकतोय। 35,000 कोटीची कर्जमाफी बच्चू कडू आमदार नसताना घेऊ शकतोय, तर हे काही मोठी गोष्ट नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।